जो जिम्मेदारी पूर्ण करत नाहीये त्याला त्याच्या कानाच्या बाजूला तो मिठी नदीचा आवाज दाखवला की वजह से जिम्मेदारी है नहीं कभी करना है। नमस्कार, मैं हूं मुरारी पांडे। आप सभी का मुरारी की खबर में स्वागत है। अब हम इस वक्त मौजूद हैं मुंबई के बैल बाजार क्रांति नगर के इस इलाके में, जहां पर आप ठीक पीछे देख पा रहे होंगे मीठी नदी आपको साफ तौर पर नजर आ रही होगी। मानसून से पहले हर वर्ष की तरह इस वर्ष भी मीठी नदी की सफाई सिर्फ और सिर्फ बृहन मुंबई महानगर पालिका के कागज़ों पर 75% से अधिक सफाई दर्ज है। लेकिन हम अगर स्थिति को देखें, अगर साफ तौर पर देख पा रहे होंगे, यहाँ पर बात करें तो मीठी नदी यहाँ पर पूरी तरह से आपको साफ तौर पर तस्वीर नज़र आ रही होगी, इसकी स्थिति नज़र आ रही होगी। महानगरपालिकेची जिम्मेदारी होती ती जिम्मेदारी या ठिकाणी पूर्ण केलेली नाही आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गाळ अजूनही मिठी नदीमध्ये तसाच आहे। साधी जलपर्णी पण काढली गेलेली नाही आहे। त्यामुळे महानगरपालिकेची जी जिम्मेदारी आहे ती जिम्मेदारी त्यांना दाखवण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। आणि महानगरपालिकेने तातडीने त्या ठिकाणी जास्त यंत्रणा लावून, जास्त मशिनरी लावून ती तातडीने मिठी नदी साफ करावी हे दाखवण्यासाठी आलेलं आहे। मामा, कहीं का भी आपने देखा कि मैं यहाँ पे जेसीबी चालू थी, आपने बंद करवा दिया, इसके पीछे क्या कारण है? याचं कारण असं आहे की प्रमुख अभियंता आमचे आले पाहिजेत। प्रमुख अभियंता या ठिकाणी न येता कुठंतरी कनिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून त्यांच्या डोक्यावरती ते ओझं देऊन ज्यांची जिम्मेदारी आहे ते आलेले नाही आहेत। आणि म्हणून जिम्मेदारी ज्याची आहे प्रमुख अभियंता त्यांना साईडवरती बोलवलेलं आहे। ते आत्ता 1 वाजेपर्यंत इकडे येत आहेत, त्यांना ते दाखवणार आणि त्यांची जिम्मेदारी त्यांच्याकडून पूर्ण करून घेणार। मी तुम्हाला हेच सांगतो की मिठी नदी संपूर्ण साफ झाली पाहिजे, ही जिम्मेदारी आमच्या प्रमुख अभियंत्याची आहे। प्रमुख अभियंत्याला इथं आणून दाखवून जास्तीत जास्त यंत्रण सामुग्री या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला जाईल। अधिकारी ऐकतात म्हणून तर आले ना, अधिकाऱ्यांना माहिती आहे ना, म्हणून आले ना। 50% काम झाला आणि अधिकारी काय बोलले त्याच्यापेक्षा त्याला वस्तुस्थिती दाखवली ना, आणि वस्तुस्थिती त्यांनी मान्य केलेली आहे। म्हणूनच प्रमुख अभियंता येत आहेत ना, आता त्याला दाखवतो। चांदीवली विधानसभा क्षेत्र में सिर्फ सवाल मीठी नदी का ही नहीं है। मीठी नदी तो पूरी तरह से हमको दिखाई दे रही कि अभी भी बृहन मुंबई महानगर पालिका ने पूरी तरह से अनदेखा किया हुआ है। लेकिन मीठी नदी के साथ साथ जो छोटे छोटे नाले हैं उसकी भी पूरी तरह से अधूरी सफाई हुई है। उस पर आप क्या कहना चाहेंगे? नाही, जे छोटे नाले आहेत ते नाले मी स्वतः आणि एल विभागाचे प्रशासन यांना बरोबर घेऊन ते नाले 80%च्या पेक्षा जास्त साफसफाई झालेली आहे। एक संजय नगरचा नाला जर त्या ठिकाणी वस्ती आहे त्यामुळे तो साफ करता आला नाही आहे, परंतु आपण जर पाहिला असेल, तुम्हाला आता मी दाखवतो, माझ्याबरोबर चला। 10 नंबर नाला असेल, 11 नंबर असेल, 13 नंबर असेल, अतिशय चांगले साफ झालेले आहेत। आणि त्या पद्धतीने सर्व विभागातील छोटे छोटे गटर असतील तेही मोठ्या प्रमाणामध्ये मॅनपॉवर लावून त्या ठिकाणी साफ करण्याचं काम सुरू आहे, झालेलं आहे आणि होत आहे। 75% ये मिठी नदी काम मिठी नदीचा प्रश्न मी तुमच्या समोर सांगितलेला आहे की मिठी नदीमध्ये काम झालेलं नाही आहे, हे सत्य आहे। आणि ही सत्य परिस्थिती ज्याच्यावरती ही जिम्मेदारी आहे तो प्रमुख अभियंता, त्याला इथं आणून दाखवलं जाईल आणि त्याला सांगितलं जाईल ही मिठी नदी आहे। आणि या मिठी नदीच्या पात्राच्या कॉर्नरवरती उभा राहिला, त्याचं नाव दिलीप लांडे आहे। जो जिम्मेदारी पूर्ण करत नाहीये त्याला त्याच्या कानाच्या बाजूला तो मिठी नदीचा आवाज दाखवला। की वजह से तर आपण राहिलेल्या आज तारीख किती आहे? 6 दिवसामध्ये काय काढणार आहे तुम्ही? का तुम्ही आयुक्तांना आणि वरिष्ठांना तुम्ही खोटं बोलताय? का लोकांना बोलताय की आम्ही गाळ काढतोय म्हणून? तुमची जिम्मेदारी आहे नाही, कधी करणार आहे? आज तारीख आहे, तारीख काय आज? मग डेडलाईन काय आहे तुमची? डेडलाईन काय? डेडलाईन काय आहे? कुठली नाही? 10 डिसेंबर तर नाही ना? मग कोणी वाढवून दिली? दाखवा पत्र तुम्हाला। जर आयुक्तांनी वाढवून दिले असेल तर पत्रक दाखवा।
जर तुम्ही जलपर्णीत काढली नाही याचा अर्थ मिठी नदीचा गाळ काढणार नाही. मी आलो म्हणून तुम्ही मशीन उतरवताय आणि मला दाखवण्यासाठी लेकर बात की तो उन्होंने कहा कि मीठी नदी जो है वो यहाँ पर बृहन महानगर पालिका की ओर से साफ नहीं की गई है। उन्होंने स्पष्ट रूप से कहा है कि जब तक मीठी नदी साफ नहीं होती है उसके लिए साफ तौर पर पूरा प्रयास हम करेंगे। जो यहाँ पर आपको जेसीबी ने पर उन्होंने साफ तौर पर रोक दिया है और उन्होंने जो चीफ इंजीनियर है इस विभाग की आते तब तक हम आपको साफ करने नहीं देंगे। इस तरह का साफ तौर पर उन्होंने चेतावनी दी कि उनकी दी हुई चेतावनी का मीठी नहीं पड़ता है वो भी